केंद्रे सर, काय सांगाल, आज पुरोगामी विचारांचं दैनिक एकमतनं तुमचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देऊन आज तुमचा सन्मान केलेला आहे, काय सांगाल? दैनिक एकमतने आज शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम केल्यामुळं आज जो एकमत सन्मानार्थी म्हणून जो पुरस्कार दिला त्यामुळं निश्चितपणानं एक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली। दैनिक एकमत ही जवळपास 1 लाख दैनिकचं खप असलेलं वृत्तपत्र आहे आणि सामान्य लोकांच्या म्हणजे प्रत्येक बातमीला न्याय देण्याचं काम एकमत करतं आहे। लातूर हे शैक्षणिक हब आहे आणि त्या लातूरच्या नावलौकिकामध्ये राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाने मोलाची कामगिरी केलेली आहे आणि या पुरस्कारामधून आमच्याकडं नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते। आमच्या इथल्या जवळपास 4 मुली मंत्रालयामध्ये काम करत आहेत। त्याच्यात गृह खात्यात कक्षाधिकारी म्हणून सुद्धा गवळी नावाची मुलगी काम करते। त्याचबरोबर इंजिनिअरिंग, मेडिकल, शिक्षक या क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत। या पुढच्या काळामध्ये दैनिक एकमतनं जो पुरस्कार दिला त्या पुरस्कारामुळं नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते आणि याच्यापुढे जोमानं आणखीन अधिक वेगानं काम करू। सर, मुंबईमध्ये पुरस्कार आणि त्यानंतर पुन्हा इथं आपल्या लातूरमध्येच एकमतनं तुमचा हा सन्मान केलेला आहे, त्यामुळे मानाचा नवीन तुरा रोवला गेला असं आपल्याला वाटतं? मुंबईमध्ये नवभारततर्फे 22 जुलैला अतिशय मोठ्या सोहळा घेऊन पुरस्कार दिला। त्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं त्यांनी सन्मान केलेलं आहे, अतिशय चांगलं काम केलं म्हणून। आणि या लातूरमध्ये म्हणजे या आपण जिथं काम करतो त्या भूमीमध्ये एकमतनं पुरस्कार देऊन समाजामध्ये एक मानाचं स्थान उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल एकमतचे आभार। डॉक्टर किनीकर मॅडम, काय सांगाल, आज तुम्हाला एकमतनं वैद्यकीय क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवलेला आहे, काय आपल्या प्रतिक्रिया आहेत? सर्वप्रथम मी दैनिक एकमतचे 33व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन करते। त्याचप्रमाणे देशमुख कुटुंबियांचेही माननीय विलासराव देशमुख जींनाही मी वंदन करते। वैद्यकीय क्षेत्रामधील कर्तृत्व सन्मान सोहळा याबद्दल मला जो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी आभारी आहे। कोविडमध्ये केलेलं काम तसेच आमच्या आजपर्यंतची 12 वर्षामधील जी वैद्यकीय सेवा आहे या सर्वांचं या प्रसंगी गौरव करण्यात आला त्याबद्दल हार्दिक धन्यवाद। त्याचप्रमाणे आज हॉस्पिटल सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि साई बहुउद्देशीय समाजसेवा संस्था या दोन्ही माध्यमांमधून आम्ही डॉक्टर किनीकर सर आणि मी जे काम करत आहोत त्याला ह्या सोहळ्याने सन्मानित करण्यात आलेले आहे। नवीनच याच्यामध्ये ॲडिशन आमच्या समाजसेवा संस्थेमध्ये अशी झालेली आहे, GNM हा नर्सिंग कोर्स आपल्याला चालू करून 3 वर्ष झालेले आहे आणि आता BSc नर्सिंगही आमच्या या संस्थेमध्ये ॲड झालेले आहे। पहिल्या बॅचचं ॲडमिशन यावर्षी होणार आहे। तर मी हा एक अजून एक आमचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हा नक्कीच आणखी एक मानाचा तुरा लागलेला आहे। त्याचप्रमाणे विविध आरोग्य शिबिरे असतील किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा आमची पर्सनल लेवलवर जर कोणाला आर्थिक मदत होत असेल तो आम्ही दोघंही हॉस्पिटलच्या माध्यमामधून करतच असतो। गोरगरीब रुग्णांची सेवा ही सह्याद्री हॉस्पिटलनी नेहमीच अगदी नियमित रूपाने केलेली आहे। आजही बरेच असे पेशंट असतात की जे अफोर्डिंग नाहीत, पण आमचा नेहमीच प्रयत्न असतो की अशा पेशंटला आम्ही मुंबईहून, पुण्याहून, हैदराबादहून देखील आणि सोलापूरहून देखील तज्ज्ञ डॉक्टर मागून सरांसोबत ते इथे ऑपरेशन करतात आणि ज्यांना जे अगदीच पॉसिबल नाही, शक्य होत नाही त्यांनाच आम्ही फक्त रेफर करत असतो। आमच्या दोघांचा हा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे आणि आमच्या या सामाजिक कार्याचं एकमतने या वर्धापन दिनानिमित्त दखल घेतलेली आहे आणि त्या निमित्ताने मला जो आम्हाला सन्मानित करण्यात आले त्याबद्दल खूप धन्यवाद।